प्रहार संघटनेच्या वतीनं आज हुंकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी 24 जुलैला राज्यभर मोठ्या ताकदीनं चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। आम्ही कर्जमाफीसाठी समिती मागितली होती। सरकारनं तारीख जाहीर करावी। जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली। दरम्यान राज्याचे कृषी मंत्री रमी खेळताना दिसले आहेत। यासारखं दुर्दैव ते काय? हमीभाव नसल्यामुळे शेतकरीच पिकाचा जुगार खेळत आहे। काय आपत्ती येईल आणि पिकाला काय भाव मिळेल हे सांगता येत नाही। शेतकऱ्यांचं अंधारातील हे जगणं संपावं यासाठी ही लढाई सुरू आहे। आजची लढाई कर्जमाफीसाठी असली तरी उद्या ती हमीभावासाठी असेल असं बच्चू कडू यांनी सांगितलं। आमची लढाई अर्थभेदाची आहे। पैसा कुठं कमी जातो आणि कुणाला जास्त जातो यासाठीची ही लढाई आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून कर्जमाफी मागतो। आम्हाला भाव भेटला तर राज्याचं कर्ज आम्ही भरू। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्हाला मतदान देणार नाही असं स्टेटस ठेवा असं आवाहन कडू यांनी यावेळी केलं। परिसरातील 36 गावांमधील डोंगर खोदून उद्योगपतींची पोटं भरणारं सरकार रक्त सांडून बलिदान देणाऱ्या भूमिपुत्राला मात्र उपाशी ठेवत आहेत। डोंगर खोदणाऱ्यांनाच खोदल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी देवदत्त माने, धर्मेंद्र सातव, आशिष शिंदे, संतोष माळी, गजानन पाटील, विश्वजित माने, राहुल माळी, अरुण विभूते, आदित्य कांबळे, समाधान हेगडकर यांच्यासह दिव्यांग बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।